रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक घडामोड, सत्याचा शोध, जनतेचा आवाज. आता बातम्या सर्वात आधी, सर्वात वेगाने आणि सर्वात विश्वासार्ह पद्धतीने. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, सामाजिक घडामोडी, अपघात, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि विकासाच्या बातम्या पहा. रायगडचा बुलंद आवाज न्यूज चॅनल, का सत्याची धार लेखणीची. आपल्या हक्काचे न्यूज चॅनल, रायगडचा बुलंद आवाज न्यूज चॅनल. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आंबेनळी घाटमार्ग सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला करून पोलादपूर महाबळेश्वर बस सेवा पूर्ववत करण्याची मागणी. पोलादपूर ते महाबळेश्वर दरम्यानची एसटी बस सेवा पूर्ववत सुरू करण्यासाठी आंबेनळी घाटमार्ग सार्वजनिक वाहतुकीसाठी पुन्हा खुला करण्यात यावा अशी मागणी आपली माती आपली माणसं सामाजिक संस्था पोलादपूर यांच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत संस्थेने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या महाड आगाराच्या व्यवस्थापनांकडे निवेदन सादर केले. मागील सुमारे 3 महिन्यांपासून पोलादपूर ते महाबळेश्वर दरम्यानच्या आंबेनळी घाटमार्ग सार्वजनिक वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. घाटमार्गावरील काही भाग कोसळल्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव वाहतूक बंद करण्यात आली होती. दरम्यान सदर घटना घडून बराच कालावधी उलटून गेला असून घाट परिसरात मोठ्या प्रमाणात दरड किंवा भूस्खलनाची घटना घडलेली नसल्याने निदर्शनास येत आहे. तसेच या मार्गावर जेसीबी, डंपर, ट्रक आदी अवजड वाहनांची वाहतूक सुरू असल्याचेही दिसून येते. त्यामुळे केवळ एसटी बस वाहतुकीसाठी मार्ग बंद ठेवण्यामागील कारणाबाबत नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. आंबेनळी घाट हा रायगड व सातारा जिल्ह्यांना जोडणारा अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे. या मार्गावरून पोलादपूर, महाबळेश्वर तसेच परिसरातील नागरिक, विद्यार्थी, कामगार, शेतकरी, व्यापारी, ज्येष्ठ नागरिक आणि इतर प्रवाशांची मोठ्या प्रमाणात ये-जा होत असते. एसटी बस सेवा बंद असल्याने सर्वसामान्य नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत असून विशेषतः आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांना खासगी वाहनांवर अथवा इतर महागड्या वाहतूक साधनांवर अवलंबून राहावे लागत आहे. एसटी महामंडळाची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही सर्वसामान्य जनतेच्या दैनंदिन प्रवासासाठी अत्यंत महत्त्वाची असल्याने आंबेनळी घाटमार्ग सुरक्षित असल्यास पोलादपूर महाबळेश्वर एसटी बस सेवा तातडीने पूर्ववत सुरू करावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. घाटमार्गाची सद्यस्थिती व सुरक्षिततेबाबत संबंधित सार्वजनिक बांधकाम विभाग, महसूल प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांनी आवश्यक पाहणी करून प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना कराव्यात. त्यानंतर पोलादपूर ते महाबळेश्वर एसटी बस सेवा शक्य तितक्या लवकर सुरू करण्यात यावी अशी विनंती संस्थेने केली आहे. तसेच घाटमार्गावर अवजड वाहनांची वाहतूक सुरू ठेवण्यास परवानगी असताना केवळ एसटी बस सेवा बंद ठेवण्यात येत असल्यास त्याबाबतचे सुरक्षा निकष, प्रशासकीय आदेश व वस्तुस्थिती नागरिकांसमोर स्पष्ट करावी अशी मागणीही करण्यात आली आहे. जनहिताचा व प्रवाशांच्या सुरक्षिततेचा विचार करून आंबेनळी घाट मार्गाची आवश्यक पाहणी करून पोलादपूर महाबळेश्वर एसटी बस सेवा पूर्ववत सुरू करण्यासाठी प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी अशी जोरदार मागणी आपली माती आपली माणसं सामाजिक संस्थेने केली आहे. तुम्ही ना आता ठीक आहे, आम्ही हे लेटर देतोय ना, आपली माती आपली माणसं दिलं ना, हे फॉरवर्डिंग लेटर आपण लेटर फॉरवर्ड करून टाका, मेलवर फॉरवर्ड करा की असं पत्र पाठवतो ना, आणि आम्हाला इथे पत्र तुम्ही पाठवले म्हणून पाठवा व्हॉट्सअपला. फायदा सर